नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अतुल भावे. आपण बघणार आहोत नेटसेट पेपर 1 अर्थात जनरल पेपर याच्या लेक्चर सिरीजमधलं पुढचं लेक्चर अर्थातच गव्हर्नमेंट अँड हायर एज्युकेशन. आपण सर्वजण असिस्टंट प्रोफेसर ज्युनियर रिसर्च फेलो बनणार आहोत. ते निश्चितच हायर एज्युकेशनमध्ये काम करण्यासाठीच. त्यामुळं काहीसा आपल्या दृष्टीनं जास्त आत्मीयतेचा असा हा टॉपिक गव्हर्नमेंट अँड हायर एज्युकेशन. मित्रांनो, या टॉपिकवर 5 प्रश्न 10 मार्क तर असणारच आहेत आणि एक महत्त्वाचं म्हणजे प्युअरली थेरॉटिकल प्रश्न याच्यावरती असणार आहेत. त्यामुळं 5 मिनिटाहून कमी काळात तुम्ही 5 प्रश्नांची उत्तरं देऊ शकता, वेळ वाचवू शकता आणि 10च्या 10 मार्क मिळवू शकता. त्याच्यासाठी काय काय महत्त्वाच्या घटकांची आपल्याला तयारी करावी लागते या संदर्भात आपण सुरुवातीला बोलूयात. मित्रांनो, पहिला भाग याच्यामधला जो आहे तो म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आणि बॉडीज गव्हर्नमेंटमधल्या या संबंधीचा, ज्याच्यावर युज्युअली किमान एक प्रश्न विचारलेला असतो सेटनेटच्या परीक्षेमध्ये. कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या बॉडीजबद्दल आपल्याला बघायचं आहे तर पहिली असते राज्यसभा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यसभेला वरिष्ठ सभागृह किंवा अप्पर हाऊस असं म्हणतात. ही परमनंट बॉडी असते, कायमस्वरूपी असते. हिचं विसर्जन कधीही होत नाही. जास्तीत जास्त 250 मेंबर्स राज्यसभेमध्ये असू शकतात. हे मेंबर्स अप्रत्यक्षपणे निवडले जात असतात. वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा, लोकसभा आणि इतर काही राष्ट्रपती नियुक्त या मार्गाने मेंबर नेमले जातात. 12 मेंबर्स हे राष्ट्रपती नियुक्त करत असतो आणि ते नियुक्त करताना स्पेसिफिक फील्डमधला त्यांचा एक्सलन्स कसा आहे, मग स्पोर्ट्स असेल, ॲक्टिंग असेल, सायन्स असेल, हे बघून केलं जात असतं. त्यावर देखील प्रश्न येऊ शकतात. यानंतर दुसरं जे सभागृह असतं ते म्हणजे लोकसभा, ज्याला लोअर हाऊस म्हणतात, कनिष्ठ सभागृह. हे केव्हाही डिझॉल्व करता येतं, विसर्जित करता येतं. त्यामुळे त्याला नॉन परमनंट असं म्हटलं जातं. जास्तीत जास्त सध्या 550 मेंबर लोकसभेमध्ये असू शकतात. हे प्रत्यक्ष लोकांमधून निवडून आलेले मेंबर असतात लोकसभेचे, ज्यांना आपण खासदार असं म्हणतो. हे जे मेंबर असतात हे मेंबर 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतात. या उलट राज्यसभेचे मेंबर जे आपण सुरुवातीला बघितली ते 6 वर्षाच्या काळासाठी असतात. आपण जर लोकसभेच्या मेंबरबद्दल बघितलं तर सगळ्यात जास्त 550 पैकी 80 जागा या उत्तर प्रदेशमधनं आहेत आणि सर्वात कमी म्हणजे एक जागा आपल्याला मिझोरम, नागालँड इथनं दिसून येते. दिल्लीसारखा जो केंद्रशासित प्रदेश आहे तिथून 7 जागा आहेत. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामधून त्या भागातली लोकसंख्या, त्या भागाचं क्षेत्रफळ, त्या भागाचं एकूण भौगोलिक रचना याच्यावर प्रत्येक राज्यातनं किती सभासद जावेत हे ठरलेलं असतं लोकसभेसाठी. यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा घटक जो असतो देशातला तो म्हणजे प्रेसिडेंट अर्थात राष्ट्रपती. राष्ट्रपती हा भारताचा पहिला नागरिक असतो. हेड ऑफ स्टेट, देशाचा प्रमुख म्हणून जबाबदारी तो पार पाडतो. त्याचप्रमाणे जे ॲन्युअल बजेट असतं आपलं वार्षिक, त्याच्यावरती सही करण्याचं काम राष्ट्रपती करत असतो. प्राईम मिनिस्टरची नेमणूक असेल, चीफ जस्टिसची नेमणूक असेल, व्हाईस चान्सलर्स सेंट्रल युनिव्हर्सिटीचे जे असतात त्यांची नेमणूक असेल, चीफ इलेक्शन ऑफिसर म्हणजेच जो आपला मुख्य निवडणूक आयुक्त असतो त्याची नियुक्ती असेल, या सगळ्या गोष्टी राष्ट्रपती करत असतो. यानंतर असतात ते म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान. पंतप्रधान हे आपल्या देशाच्या सरकारचे प्रमुख असतात. नीट लक्षात घ्या फरक. देशाचा प्रमुख राष्ट्रपती असतो, हेड ऑफ स्टेट, आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट सरकारचे प्रमुख हे पंतप्रधान असतात. हा फरक आहे. हेड ऑफ एक्झिक्युशन जे काम करून घ्यायचं आहे त्याचा प्रमुख म्हणून प्राईम मिनिस्टर पंतप्रधान जबाबदारी पार पाडत असतात. सध्याचे पंतप्रधान कोण आहेत आपल्याला माहीत असेल, माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान स्वतंत्र भारताचे माननीय पंडित जवाहरलाल नेहरूजी होते. या काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत.
भारताचे पहिले राष्ट्रपती जर आपण पाहिलं तर होते डॉक्टर राजेंद्र प्रसादजी आणि आत्ताचे राष्ट्रपती आहेत माननीय रामनाथ कोविंदजी. तर या गोष्टी बेसिकली आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. त्यानंतर कंट्रीला जेव्हा देशाला जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल लेव्हलला रिप्रेझेंट करायची वेळ येते तेव्हा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधान ते काम पार पाडत असतात. मिनिस्टरचं जे काउन्सिल असतं त्याचे प्रमुख देखील प्राईम मिनिस्टर असतात. राष्ट्रपतीने एखादी गोष्ट कन्व्हे करायची असेल, सांगायची असेल तर डायरेक्टली कुठला मंत्री सांगू शकत नाही, तर ते सगळं कोणा थ्रू केलं जात असतं, तर पंतप्रधानांच्या थ्रू केलं जात असतं. यानंतर जी 5वी महत्त्वाची संस्था असते जिच्याबद्दल आपण बोलणार आहोत ती म्हणजे सुप्रीम कोर्ट. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सुप्रीम कोर्ट हा काय प्रकार आहे. तर सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय. हे सर्वोच्च न्यायालय जे असतं यातले जे जजेस असतात त्यांची नेमणूक प्रेसिडेंट अर्थात राष्ट्रपती करत असतात. जज जर आपल्याला बनायचा असेल सुप्रीम कोर्टाचा तर 5 वर्षाचा हायकोर्टामधला जजचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. वयाच्या 65 वर्षापर्यंत सुप्रीम कोर्टात जज म्हणून एखादी व्यक्ती कार्यरत राहू शकते. 65 वर्षाला त्याला निवृत्त व्हावं लागतं. त्याचप्रमाणे मित्रांनो रीट ज्युरिस्डिक्शन हा एक सुप्रीम कोर्टाचा पॉवर किंवा रोल किंवा अधिकार भूमिका आहे. फंडामेंटल राईट्स जे दिलेले आहेत पुढं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत भारताच्या नागरिकांना, त्यांचं जर उल्लंघन होत असेल तर रीट ज्युरिस्डिक्शन अंतर्गत याचिका करता येते. सुप्रीम कोर्ट हे कोर्ट ऑफ अपील आहे, म्हणजे खालच्या कोर्टांकडून आलेला निर्णय जर पक्षकारांना मान्य नसेल तर ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, सर्वोच्च न्यायालयात. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये जर काही डिस्प्यूट्स असतील ती सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाता येतं. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न जो आहे तो सध्या सुप्रीम कोर्टात आहे, याचं एक उत्तम उदाहरण आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो PIL याचा फुल फॉर्म बऱ्याच वेळा सेटनेट परीक्षेत विचारला जाण्याची शक्यता असते. PIL म्हणजे काय असतं तर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ज्याला मराठीत जनहित याचिका असं म्हटलं जात असतं. मित्रांनो आता ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्या म्हणजे हायर एज्युकेशन बॉडीज. आता हायर एज्युकेशन बॉडीज म्हणजे नक्की काय तर उच्च शिक्षण जे असतं त्याच्यामधल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याला आपण हायर एज्युकेशन बॉडीज असं म्हणत असतो. आता कोणत्या कोणत्या बॉडीज या हायर एज्युकेशनमध्ये आहेत याबद्दल जर आपण बोललो तर ते फार अनुषंगिक होईल, किंबहुना त्याच्यावर मोठ्या प्रमाणावरती प्रश्न आपल्याला दिसून येत असतात वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. तर आता हायर एज्युकेशनमध्ये कुठल्या कुठल्या बॉडीज आहेत हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण विचार करणार आहोत आपल्या हायर एज्युकेशनच्या दृष्टीनं जी आपली सर्वोच्च बॉडी आहे जिच्याशी आपण रिलेटेड आहोत असिस्टंट प्रोफेसर किंवा ज्युनियर रिसर्च फेलो बनल्यावर, ती म्हणजे UGC. मित्रांनो UGC म्हणजे काय तर UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. आता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे काय तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ही एक अशी संस्था आहे की जी विद्यापीठं असतात त्यांच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज बघते, उच्च शिक्षणातल्या वेगवेगळ्या गोष्टी करते. या UGCची स्थापना 1956 झालेली आहे. ती एक स्टॅच्युटोरी बॉडी आहे. UGC आहे तिचा मोटो घोषवाक्य काय आहे तर ज्ञान विज्ञान विमुक्तये, ज्ञान विज्ञान विमुक्तये. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट या UGCची की UGC ही युनिव्हर्सिटीज ज्या असतात त्यांना रेकग्निशन देत असते. 7 रिजनल ऑफिसेस UGCचे आहेत. UGCचं हेड ऑफिस दिल्लीमध्ये आहे. तर अशा काही गोष्टी UGCशी रिलेटेड आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. दुसरी जी बॉडी आपण बघणार आहोत ती म्हणजे NAAC. NAACचा फुल फॉर्म आहे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल.
नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल. हे जे नॅक असतं ते कोणतं काम करत असतं, तर नॅक ही जी संस्था आहे ती संस्था वेगवेगळ्या कॉलेजेसचं, युनिव्हर्सिटीजचं मूल्यांकन करण्याचे काम करत असते. त्याचं मुख्य ऑफिस कर्नाटकमध्ये बँगलोर या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून क्वालिटी एज्युकेशन होतं आहे की नाही हे बघितलं जात असतं. त्यामुळं नॅक ही देखील एक महत्त्वाची संस्था आहे. 7 क्रायटेरियांच्या माध्यमामधनं नॅक हे असेसमेंट करत असतं, ज्यामध्ये पहिला क्रायटेरिया असतो, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा असे 7 क्रायटेरियाज नॅकचे असतात. पहिल्या क्रायटेरियामध्ये कोर्सेस कोणते आहेत, फ्लेक्सिबिलिटी किती आहे हे बघितलं जातं. दुसऱ्या क्रायटेरियामध्ये टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन बघितलं जातं. तिसऱ्या क्रायटेरियामध्ये रिसर्च बघितला जातो. त्याचप्रमाणे कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात कन्सल्टन्सीशी रिलेटेड ते बघितलं जातं. चौथ्या क्रायटेरियात इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधी माहिती असते. 5व्या क्रायटेरियामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, मग कल्चरल असतील, स्पोर्ट्स असतील, एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर काय असतात ते बघितलं जातं. 6व्या क्रायटेरियात गव्हर्नन्स कशा टाईपचं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालवलं जातं याची माहिती असते. 7व्या क्रायटेरियामध्ये बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत, वेगवेगळ्या इतर गोष्टी कोणत्या आहेत, या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. अशा 7 क्रायटेरियांच्या माध्यमातून UGC काय करत असते, वेगवेगळ्या गोष्टी नॅक काय करत असतं, वेगवेगळ्या गोष्टी चेक करत असते आणि त्या आधारावर कॉलेजेसना ग्रेड देत असते. आणि जर आजच्या काळात आपल्याला ही ग्रेड मिळाली, चांगला CGPA आला, तर आपण ऑटोनॉमीकडं जाऊ शकतो, ज्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये पुढं बोलणारच आहोत. यानंतर असतं ते म्हणजे NAC. NAC म्हणजे नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल. याची स्थापना 1994ला झालेली आहे आणि हायर एज्युकेशनमध्ये क्वालिटी आणण्याचं काम, क्वालिटी चेक करण्याचं काम हे NAC करत असतं. त्यानंतर आहे ते म्हणजे NTA. मित्रांनो, NTA म्हणजे काय, तर NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी. याच्यामार्फत वेगवेगळ्या परीक्षा या त्या ठिकाणी कंडक्ट केल्या जात असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर अलीकडच्या काळामध्ये आपली नेटची परीक्षा देखील यांच्यामार्फत घेतली जाते, NTA मार्फत. त्यानंतर मित्रांनो, युनिव्हर्सिटी ज्या वेळेला आपण म्हणतो विद्यापीठ, त्यावेळेला 4 प्रकारची विद्यापीठं साधारणतः भारतात आपल्याला आढळून येतात. सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी आणि मेटा युनिव्हर्सिटी. सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर जी युनिव्हर्सिटी पार्लमेंटच्या, संसदेच्या कायद्यानं निर्माण झालेली असते तिला सेंट्रल युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं. स्टेट युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर स्टेट गव्हर्नमेंटच्या ॲक्टनं, कायद्यानं जी युनिव्हर्सिटी स्थापन झालेली असते तिला स्टेट युनिव्हर्सिटी असं म्हणतात. डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर UGC ॲक्ट 1956, UGC कायदा 1956चा सेक्शन 3 जो आहे त्याच्यानुसार हाय परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट ज्या असतात त्यांना डीम्ड युनिव्हर्सिटी असं म्हटलं जाऊ शकतं. तसा दर्जा त्यांना मिळत असतो. भारती विद्यापीठ हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर मेटा युनिव्हर्सिटी असतात. मेटा युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तरी व्हर्च्युअल टाईपची युनिव्हर्सिटी असते. युनिव्हर्सिटी ॲट डिजिटल स्पेस. युनिव्हर्सिटी ऑफ डिजिटल स्पेस म्हणजे काय, तर 12वा जो 5 इयर प्लॅन होता, पंचवार्षिक योजना, याच्या अंतर्गत फिजिकल बाउंड्रीज फ्री शेअरिंग करता यावं लर्निंग रिसोर्सेसचं, यासाठी हे मेटा युनिव्हर्सिटीची संकल्पना मांडण्यात आणलेली आहे. ती आधुनिक अशी संकल्पना आहे. मित्रांनो, यानंतर ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे UPSC. UPSC म्हणजे काय, तो कशाचा फुल फॉर्म आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC मार्फत देशामधल्या ज्या वेगवेगळ्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्याच्या परीक्षा या घेतल्या जात असतात. ती देखील एक महत्त्वाची बॉडी असलेली आपल्याला दिसून येते. MPSC जशी महाराष्ट्रात आहे तशा प्रत्येक राज्याचे स्टेट बोर्ड्स आहेत, त्यामार्फत त्या त्या राज्याच्या परीक्षा घेतल्या जात असतात. त्यानंतर AICTE असते. AICTE म्हणजे काय, तर
ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, याला म्हणतात AICTE. या AICTEची स्थापना 1945ला झालेली होती आणि टेक्निकल एज्युकेशनमधली ही हायर बॉडी आहे. त्यानंतर असतं ते म्हणजे CSIR. आता मित्रांनो, CSIR म्हणजे काय, तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, याला म्हणतात CSIR. याची स्थापना 1942ला करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे ICAR. ICAR म्हणजे काय, तर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. कृषी क्षेत्रामधल्या जो संशोधन असतं त्याच्यातली ही ॲपेक्स बॉडी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो इतर काही इन्स्टिट्यूट आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यामधली पहिली आहे IIT. आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालेलं आहे IITचं नाव. IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. अनेक IITs भारतामध्ये आहेत ज्याची माहिती देखील आपण ठेवली पाहिजे. IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संबंधी संस्था आहेत, त्या देखील कोणत्या आहेत आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर IIIT असते. IIIT म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याची स्थापना ही IT सेक्टरमध्ये जी मॅनपॉवर रिक्वायरमेंट असते, स्किल्ड मॅनपॉवर लागतं, ती सॅटिस्फाय करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर असतात त्या म्हणजे NITTT. NITTT म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च. तांत्रिक शिक्षण, तंत्र शिक्षण देणारे जे शिक्षक असतात त्यांना ट्रेनिंग देणं, त्याच्यावर संशोधन करणं, याच्यासाठी ही NITTT स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर असते ती म्हणजे NBA. NBA म्हणजे काय, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन. जसं NAC आहे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटसाठी, मग ते युनिव्हर्सिटीज असतील, कॉलेजेस असतील, तसं टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूटसाठी 1994ला NBAची स्थापना करण्यात आलेली आहे ॲक्रेडिटेशन करण्यासाठी. त्याला म्हणतात नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन. त्यानंतर असते ती म्हणजे NIRF. NIRF म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. याच्यामध्ये काय असतं, तर 5 पॅरामीटर्सच्या आधारावर वेगवेगळ्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं वर्गीकरण केलं जातं. पॅरामीटर कोणते असतात, तर टीचिंग लर्निंग ज्याला 30% वेटेज असतं, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिसेस याला 30% वेटेज असतं, ग्रॅज्युएशन आउटकमला 20% वेटेज असतं, आउटरीच आणि इन्क्लुसिव्हिटी याला 10% वेटेज असतं आणि परसिप्शन याला 10% वेटेज असतं. कॅटेगरीज कोणत्या कोणत्या असतात, तर ओव्हरऑल याच्यामध्ये सगळ्या इन्स्टिट्यूट भाग घेऊ शकतात. त्यानंतर युनिव्हर्सिटीजची वेगळी कॅटेगरी असते, कॉलेजेसची असते, इंजिनिअरिंगची वेगळी असते, मॅनेजमेंटची वेगळी असते, फार्मास्युटिकल्सची वेगळी असते, आर्किटेक्चरची वेगळी असते आणि मेडिकलची वेगळी असते. अशा साधारणतः 8 कॅटेगरीज वेगवेगळ्या असतात आणि या माध्यमातून बेस्ट संस्था त्या कॅटेगरीतली आणि ओव्हरऑल कोणती आहे हे पाहिलं जातं. साधारण गेल्या 1-2 वर्षातल्या बेस्ट इन्स्टिट्यूट कोणत्या आहेत हे पाहून ठेवणं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. आपण निश्चितच ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये कोणती संस्था होती 2020-21ला ते चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे आपला देखील या लेक्चरमधला सहभाग आपण नीट पाहताय, नीट बघताय हे मला समजेल. मित्रांनो, यानंतर असतं ते म्हणजे AISAG, ज्याला ॲश असं म्हटलं जातं. AISAG म्हणजे काय, तर ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन. ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन. MHRD मिनिस्ट्री जी आहे, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ज्यांनी 2010-11 या वर्षापासून हा सर्वे इनिशिएट केलेला आहे. DCF अर्थात डेटा कॅप्चर फॉर्मॅटच्या माध्यमातून तो भरून घेतला जातो. दरवर्षी 30 सप्टेंबरच्या आत ही माहिती ॲशची भरली जात असते. हे जे ॲश आहे AISAG हा डेटाबेस एक तयार करण्यासाठी बनवलेला आहे
आणि एज्युकेशनल फील्डमधलं करेक्ट पिक्चर देता यावं, हायर एज्युकेशन कंट्रीतलं कसं चाललं आहे याचं, हा ॲशची माहिती जमवण्यामागचा हेतू असतो. सुरुवातीच्या काळात टीचर्सची माहिती, प्राध्यापकांची माहिती ॲशच्या रिपोर्टमध्ये नव्हती. नंतरच्या काळात त्यासाठी देखील एक रिपोर्ट इनिशिएट करण्यात आलेला आहे. एवढी माहिती आपल्याला असली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो बी व्होक आहे. बी व्होक म्हणजे काय? बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज. हे जे बी व्होक असतं या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट केली जाते. अशी ओरड असते की BA BCom BSc किंवा ट्रॅडिशनल कोर्सेस केलेल्या विद्यार्थ्यांना एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत, ते बेकार राहतात. त्यासाठी टेक्निकल एज्युकेशन देणं, कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लगेच सिलेक्शन होणं आणि प्लेसमेंट होणं, यासाठी कौशल्यपूर्ण कोर्स देण्यासाठी या बी व्होकची स्थापना करण्यात आलेली आहे. मित्रांनो या हायर एज्युकेशन बॉडीज बघितल्यानंतर आपण ज्याच्याकडे वळणार आहोत तो पुढचा भाग म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये प्रॉब्लेम्स कोणते कोणते आहेत. मित्रांनो ज्या वेळेला आपण हायर एज्युकेशन असं म्हणतो त्यावेळी त्या हायर एज्युकेशनमध्ये अनेक प्रॉब्लेम असलेले आपल्याला दिसून येतात, अनेक समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. कोणत्या कोणत्या समस्या आहेत? तर पहिली समस्या हायर एज्युकेशनमधली आपण बघितली तर ती आहे लॅक ऑफ क्वालिटी. उच्च शिक्षणात गुणवत्तेचा अभाव असलेला दिसून येतो. याला अनेक कारणं आहेत. दुसरी समस्या आहे लॅक ऑफ बेसिक नॉलेज. डिग्र्या तर मिळतात परंतु जे मूलभूत ज्ञान प्रत्येक क्षेत्रातलं पाहिजे ते तेवढंसं मिळत नाही. त्यानंतर आहे लॅक ऑफ हँड्स ऑन एक्सपिरियन्स. बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकल कोर्सेसचं टीचिंग देखील थेरॉटिकली होतं, मग लॅबचा अभाव असतो, टेक्निकल टीचर्सचा अभाव असतो. अशा अनेक माध्यमातून हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष विद्यार्थी प्लेसमेंटला जातो तेव्हा त्याचं टेक्निकल नॉलेज कमी पडतं. त्यानंतर आहे ते म्हणजे गॅप इन ॲक्सेस टू रिसोर्सेस. म्हणजे काय? तर वेगवेगळे जे रिसोर्सेस आहेत त्याला ॲक्सेस कमी आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे लॅक ऑफ क्वालिफाईड टीचर्स हे देखील एक महत्त्वाची समस्या हायर एज्युकेशनमध्ये आहे. अनेक कारणांमुळं जे देशातले टॅलेंटेड लोक असतात ते बाहेर जातात, ज्याला आपण ब्रेन ड्रेन असं म्हणतो. अनेक वेळेला इतर फील्डमध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असल्यामुळे एज्युकेशन सोडून लोक जातात. त्यामुळं क्वालिफाईड टीचर्स, क्वालिटी टीचर्स याचा हायर एज्युकेशनमध्ये अभाव असलेला दिसून येतो. त्यानंतर इनॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर हा देखील एक प्रॉब्लेम आहे. हायर एज्युकेशनसाठी जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तेवढं ते डेव्हलप झालेलं नाही. मग त्याच्यासाठी वेगवेगळी रिझन्स असू शकतात, पण तो देखील एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळं प्रॉब्लेम्स इन हायर एज्युकेशन आर असं म्हणून जेव्हा दिलं जाईल तेव्हा हे प्रॉब्लेम आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो यानंतर हायर एज्युकेशनमध्ये काही इश्यूज ही फेस करावी लागतात. काही समस्या आहेत त्या ॲक्सेस, इक्विटी, क्वालिटी अँड एक्सलन्स, रिलेव्हन्स, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन याच्याशी रिलेटेड आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. की इश्यूज फेस्ड इन स्प्रेड ऑफ हायर एज्युकेशन आर असं विचारलं तर ऑप्शनमध्ये कोणती कोणती असू शकतात? तर ॲक्सेस, इक्विटी, क्वालिटी अँड एक्सलन्स, रिलेव्हन्स, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन ही आपली उत्तरं तयार असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो एन्शंट पिरियडमध्ये अगदी पूर्वीच्या काळामध्ये हायर एज्युकेशन कशा स्वरूपाचं होतं, कोणतं होतं याबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर काही गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतील. सुरुवातीच्या काळात अगदी प्राचीन काळात वेद होते आपल्याकडं. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद ही 4 वेदांची नावं आहेत. याच्यावर प्रश्न असू शकतात. वेद, उपनिषद या गोष्टी त्यावेळेला होत्या, त्यातून एज्युकेशन दिलं जायचं. त्यानंतर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत प्राचीन काळामध्ये होता. भारतामध्ये तक्षशिला नावाची जी युनिव्हर्सिटी होती ती पहिली युनिव्हर्सिटी होती. या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्याला ॲडमिशन देताना क्रायटेरिया कोणता होता? तो शिक्षक ठरवायचे कोणाला ॲडमिशन द्यायचं किंवा नाही. त्याची परीक्षा घेऊन कमीत कमी 16 वर्षाचा तो विद्यार्थी असायला पाहिजे होता. आणि प्रामुख्यानं मेडिकल एज्युकेशन, वैद्यकीय शिक्षण या तक्षशिला विद्यापीठात दिलं जात होतं. अत्यंत फेमस अशी ती विद्यापीठ होतं. त्यानंतर नालंदाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. बिहारमधली नालंदा युनिव्हर्सिटी होती. फर्स्ट ग्रेड युनिव्हर्सिटी होती नालंदा ही, फर्स्ट ग्रेड युनिव्हर्सिटी. याच्यामध्ये मिनिमम 20 वर्ष एज असलेल्यांना प्रवेश दिला जायचा. यातली जी लॉजिकची फॅकल्टी होती ती अत्यंत फेमस होती.
हे काही एन्शंट एज्युकेशनबद्दलचे प्रश्न येऊ शकणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. मित्रांनो, पोस्ट इंडिपेंडन्स अर्थात स्वातंत्र्यानंतर काय गोष्टी घडलेल्या आहेत हायर एज्युकेशनच्या फील्डमध्ये, कोणती वेगवेगळी कमिशन्स नेमण्यात आलेली आहेत, या संदर्भातून आपण काही माहिती आता बघणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर आपण बघितलं हायर एज्युकेशनमध्ये, तर वेगवेगळी अनेक कमिशन्स त्या ठिकाणी नेमण्यात आलेली होती. ज्याच्यामधलं पहिलं कमिशन जर कोणतं असेल तर ते राधाकृष्णन कमिशन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. हे राधाकृष्णन कमिशन अगदी सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात नेमण्यात आलेलं होतं. 1948-49ला हे राधाकृष्णन कमिशन जे होतं त्याला युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन असं देखील नाव दिलं जातं, बोललं जातं. सिलेक्शन प्रोसिजर असेल, सीलिंग ऑफ नंबर ऑफ वर्किंग अवर्स असेल, रिलिजियस एज्युकेशनची डिग्री देणं असेल, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे फक्त इंग्रजीच न ठेवता रिजनल लँग्वेजेस ठेवणं असेल, त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाला एनकरेजमेंट देणं असेल, UGCची स्थापना करणं असेल, या सगळ्या गोष्टींची रिकमेंडेशन मांडणी ही राधाकृष्णन कमिशन किंवा युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन यांनी केलेली होती. दुसरं कमिशन जे विचारात घेण्यासारखी कमिटी होती ती म्हणजे 1961ची संपूर्णानंद कमिटी. या कमिटीनं 1961ला इमोशनल एज्युकेशनवरती भर दिलेला होता. रिऑर्गनायझेशन ऑफ करिक्युलम, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, मायनॉरिटी लँग्वेज, एज्युकेशनल टूर्स, स्कूल युनिफॉर्म, या सगळ्या गोष्टीची रिकमेंडेशन या संपूर्णानंद कमिटीने केलेली होती. त्यानंतर सगळ्यांना माहीत असलेलं पॉप्युलर असं कोठारी कमिशन होतं 1964 ते 66 या काळामधलं. याला एज्युकेशन कमिशन असं म्हटलं जातं. यांच्या रिकमेंडेशन आपण जर बघितल्या तर कॉमन स्कूल सिस्टीम असेल, फ्री कंपल्सरी एज्युकेशन असेल, ॲकॅडमिक फ्रीडम टीचरचं, 3 लँग्वेज फॉर्म्युला, हिंदी, इंग्लिश आणि मातृभाषा रिजनल लँग्वेज, आपल्याकडं मराठी, हिंदी, इंग्लिश महाराष्ट्रामध्ये या टाईप, इक्वल ॲक्सेस टू एज्युकेशन, पब्लिकेशन ऑफ टेक्स्टबुक, अशा त्यांच्या काही रिकमेंडेशन होत्या. त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986ची. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर आपण बघितली तर याच्यामध्ये देखील बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या होत्या. त्या माध्यमातून बऱ्याच डेव्हलपमेंट एज्युकेशनमध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर अगदी अलीकडे 2010ला अनिल काकोडकर कमिटी आलेली होती, ज्यांनी फार महत्त्वाची शिफारस केली ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे ऑटोनॉमी, स्वायत्तता देणं हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला. त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी अलीकडच्या काळात 2020ला आलेली आहे. 2021ला अगदी अलीकडंच संसदेमध्ये त्याला मंजुरी मिळाली आहे आणि अगदी सांगायचं झालं तर 2022-23पासून ही एज्युकेशन पॉलिसी लागू होणार आहे. त्याच्यासंबंधी माझं व्हिडिओ लेक्चर आहे, ज्याचं मी तुम्हाला खालती इनबॉक्समध्ये लिंक टाकतो, तो आपण बघा, म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीची माहिती तुम्हाला मिळेल, ज्याच्यावर देखील आता प्रश्न रिसेंट असल्यामुळं येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो ज्याबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज. मित्रांनो, ज्या वेळेला आपण फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज याच्याबद्दल बोलायला जातो त्यावेळेला काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणते आपल्याला फंडामेंटल राईट दिलेले आहेत आणि कोणत्या महत्त्वाच्या ड्युटीज आपल्या आहेत भारतीय नागरिक म्हणून, हे आपल्याला माहीत असणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळी आपण फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज असं म्हणतो तर इंडियन सिटिझन जो असतो त्याला भारताच्या संविधानाने, इंडियन कॉन्स्टिट्यूशननं काही राईट दिलेत. ते आहेत फंडामेंटल राईट. राईट टू इक्विटी आहे, राईट टू फ्रीडम आहे, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आहे, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट आहे, फ्रीडम फ्रॉम रिलिजनचा राईट आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीजचा राईट आहे. तर हे राईट्स आहेत. त्यानंतर अनेक ड्युटीज सांगितलेल्या आहेत.
अँटी सोशल ॲक्टिव्हिटीजच्या अगेन्स्ट वॉर्निंग देणं, त्यानंतर ड्युटीज रिमाइंड करून देणं, डिसिप्लिन आणि कमिटमेंट लोकांमध्ये निर्माण करणं, यासाठी या फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत. या ड्युटीज नॉन एन्फोर्सिएबल आहेत, म्हणजे त्या ड्युटीज नाही पाळल्या तरी त्याला शिक्षा करता येत नाही. त्यामुळे त्यांना सँक्शनलेस ड्युटीज असं देखील म्हटलं जाऊ शकतं. परंतु संसद कायदा करून त्या नॉन एन्फोर्सेबलला फोर्सेबल ड्युटीज करू शकते. या देखील काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ड्युटीज कोणत्या कोणत्या आहेत, तर भरपूर ड्युटीज आहेत ज्याबद्दल मी बोलणार नाही, तर तुम्ही गुगल केलं की तुम्हाला सापडतील. निश्चितपणाने त्या कॉपी करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पेस्ट करा, त्याच्यावर देखील प्रश्न असू शकतो. यानंतर मित्रांनो आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे न्यू इनिशिएटिव्ज. म्हणजे नवीन काय इनिशिएटिव्ह शासनानं हायर एज्युकेशन संबंधी घेतलेली आहेत. कोणती कोणती न्यू इनिशिएटिव्ज आहेत, तर पहिलं न्यू इनिशिएटिव्ह जर आपण विचारात घेतलं तर ते आहे ग्यान, GIAN, ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अकॅडमिक नेटवर्क. काय आहे ग्यान, तर जो टॅलेंट पूल असतो सायंटिस्टचा, एंटरप्रेनर्सचा, असे जे टॅलेंट पूल प्रत्येक क्षेत्रामधले असतात, टॅलेंटेड लोक असतात, त्यांचा समुदाय असतात, त्यांना टॅपिंग करण्यासाठी, त्यांना एकत्र आणण्यासाठी हे ग्यान स्थापन केलेलं आहे. त्यानंतर SAMVAY हे दुसरं इनिशिएटिव्ह आहे, ज्याचा फुल फॉर्म आहे स्किल असेसमेंट फॉर व्होकेशनल ॲडव्हान्समेंट ऑफ यूथ. याच्यामध्ये मित्रांनो व्हर्टिकल आणि लॅटरल मॉबिलिटी ही व्होकेशनल आणि करंट एज्युकेशन जी आपली ट्रॅडिशनल सिस्टीम आहे याच्यात आणण्याच्या दृष्टीनं काम केलं जातं. फुल फॉर्म लक्षात ठेवा, SAMVAY हा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे, तर स्किल असेसमेंट मेथड फॉर व्होकेशनल ॲडव्हान्समेंट ऑफ यूथ. त्यानंतर आहे ते म्हणजे नॅशनल ई लायब्ररी. ही नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आहे, देशासाठीची आहे. डिजिटल नॉलेज सोर्सेस ही प्रोव्हाइड करत असते, पुरवत असते. तुम्हाला शोधगंगा आणि शोधगंगा काय आहे हे माहीत असेल. आपण जे PhD थिसिस वेगवेगळे असतात ते शोधगंगावरती पाहू शकतो. देशभरात कोणी PhD केली तर ते तिथं अपलोड केलेले असतात. या टाईप बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच जर्नल्स, बरेच बुक्स या नॅशनल ई लायब्ररीच्या माध्यमातून असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर कौशल केंद्रज आहेत. कौशल केंद्राज म्हणजे काय, तर दीनदयाळ उपाध्याय सेंटर्स देशात वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेली आहेत कौशल्य विकास करण्यासाठी. त्याला कौशल केंद्राज असं म्हटलं जातं. नॉलेज ॲक्विजिशन आणि अपग्रेडेशन आणि क्रिएशन ऑफ स्किल्ड ह्युमन ॲबिलिटीज, स्किल्ड ह्युमन लाईव्हलीहूड हे या कौशल केंद्राचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे उन्नत भारत अभियान. उन्नत भारत अभियान म्हणजे काय, तर IIT असेल, NIT असेल, या माध्यमातून देशामध्ये व्हिलेजेस ॲडॉप्ट करायची, गावं दत्तक घ्यायची आणि त्या गावांमध्ये रुरल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट साधायची, हे उन्नत भारत अभियानचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं जे आहे ते म्हणजे साक्षर भारत, जे पूर्वापार चालत आलेलं आहे, ॲडल्ट लिटरसीशी संबंधित आहे, प्रौढ शिक्षणाशी. त्यानंतर प्रगती नावाचं अगदी अलीकडे आलेलं आहे, स्कॉलरशिप फॉर गर्ल चाइल्डला स्कॉलरशिप देणं टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी. त्या माध्यमातून जी गर्ल चाइल्ड असेल त्यांना सपोर्ट एनकरेजमेंट दिला जातो. त्या माध्यमातून त्यांनी टेक्निकल एज्युकेशन घ्यावं, जॉब मिळवावा, बिझनेस करावा, आत्मनिर्भर व्हावं हे बघितलं जातं. यासाठी ही प्रगती स्कीम असलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो यानंतर ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे हायर एज्युकेशन अँड गव्हर्नमेंट. याच्यामधले महत्त्वाचे भाग आपण बघितलेले आहेत. या संबंधीचे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील ते मी निश्चितपणानं माझे व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप याच्यावरती देणार आहे. त्यासाठी त्या ग्रुपवर ॲड व्हा.
या मालिकेतली प्रत्येक 10 टॉपिकवरची 10 लेक्चर्स जनरल पेपर 1ची आपल्याला जर पाहायची असतील एफर्टलेसली तर निश्चितपणानं माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तिथं तुम्ही ती पाहू शकता. त्याचप्रमाणे हे लेक्चर कसं वाटलं यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.